अगं थांबा थांबा थांबा, मला पण आत येऊ द्या. काय चाललं तुम्हा दोघींचं नक्की? हा, हातात काय तुझ्या? काय सांग? चिठ्ठी. हा कागद? आणि या कागदासाठी तुम्ही दोघींनी त्या कचरा कुंडीत हात घातला, त्या कचरा कुंडीत खेळलात? शी, खाणेरडे आहात रे तुम्ही दोघी जणी. वेळ लागले का तुम्हा दोघींना? एक काम करा, पहिले तर तुम्ही दोघी आंघोळ करा. हा, खूप वास येते तुम्हा दोघींच्या अंगाला. शी, किती घाणेरडी आहेस ग तू. वास हवाय की नकोय? नकोय वास. नकोय ना, मग बाहेर जा. मग तुला का आतमध्ये यायचं होतं? जर जाणून घ्यायचं असेल ना तर हा वास सहन करावा लागेल, कळला? या कागदावरचं जेव्हा तू नाव वाचशील ना तेव्हा तुझेच डोळे फिरतील, कळलं ना? काही वासबीस येणार नाही. दाखवू का? वाच. गौरी, काय? गौरी कोण ते वेगळं सांगायला नको. तुझ्या नवऱ्याची पहिली बायको, तिने त्याला चिठ्ठी लिहिली आहे. हे बाई, आता सगळं सोड आणि ती चिठ्ठीमध्ये काय लिहिले ते पहिलं वाच प्लीज. तू असतेस का? आई, चिठ्ठी वाच. हो ना, आता वाच चालेल की नाही? आई, चिठ्ठी. हा, ऐक ग, आपण त्या दिवशी मंदिरात भेटलो होतो तेव्हा आपल्यात जे बोलणं झालं, जे झालं ते झालं. मी म्हटलं होतं विसरून जा. त्या बोलण्याचा तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेतला आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर झाला आहे. क्या? म्हणजे रोजच्या रोज इथे त्याचं काय होतंय याची सगळी माहिती आहे तिला. त्यामुळे तुमच्या तब्येतीवर आणखीन काही परिणाम होऊ नये आणि हे गैरसमज आपण घालवून टाकायला पाहिजे. म्हणजे हे जर तुम्हाला पटत असेल तर उद्या सकाळी तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीतून लाल रंगाचा कापड जर फेकलात तर मी हा तुमचा होकार समजेन. तुमची गौरी. गौरी, निंगीचं कान मोकळंच आहेत. मी तिला कानातली दिली, खरं चोरी चाळ माझ्यावर आला आणि तिची कानातली काढून घेतली. काय करू? कुणावर विश्वास ठेवायचा तेच कळना झालंय. निंगी म्हणते ते आणि समोर दिसतंय ते वेगळंय. निंगे, मला माफ कर ग. मी तुला आता नवीन कानातले घेऊन देऊ नाही शकत ग. कोमरे, झोपली नाहीस?
कमळे काय झालं? तू रडायला का लागलीस? अगं बोल की. तू येडीबिडी आहेस काय? तू कशाला उगाच मनाला लावून गेलीस? नाही निंगे, खरं मी तुला लवकरच नवीन कानातलं घेऊन देईन हा. तोवर तर खोटं कानातलं घाल की ग. असं रिकामं कान नाही बरं वाटत. नाही, जर माझ्या कमळीनं घेतलेल्या कानातलं मी परत माझ्या कानात घालत नाही तर मी अशीच मोकळ्या कानानं राहणार. आणि असं राहायला मला कसलीच लाज वाटत नाही. बस आता झोप कमळे, रडू नको. याचा अर्थ गौरी जिवंत आहे. अगं आपण एका अशा चिठ्ठीने कन्क्ल्युजन नाही लावू शकत. असं कसं करतेस तू? कोणी आपल्यासोबत प्रँक केला असेल तर? नाही नाही, मला नाही वाटत असं. मग मला एक गोष्ट सांग, ती गौरी का पवरी वॉळेव ती जर जिवंत असेल तर ती आपल्या सगळ्यांसमोर अशी डायरेक्टली का नाही येत? डायरेक्टली घरात का नाही येते? असं लपून छपून चिठ्ठ्या का पाठवतीये? अँड माय क्वेश्चन इज, जर तिने चिठ्ठी पाठवली आहे तर ती कशी काय पाठवली? कोणासोबत पाठवली? ती चिठ्ठी घरात आली कशी? आई, हे सगळं ना 100% गौरीनेच केलंय. कशावरून? अगं आई, अगं ती म्हणजे ती गौरीच होती. तू पण मूर्ख कशी ग? पकडायचं नाही का तिला? अगदीच डोकं नाही. खरं तू बिनकामाची आहेस, काही उपयोग नाहीये तुझा. आता काय बोलू? अगं आता मला काय स्वप्न पडलं होतं का ती गौरी आहे म्हणून? आता माहीत कशाला असायला पाहिजे? माणसाला अंदाज तर बांधता यायला पाहिजे ना. तेवढं तर डोकं दिलंय ना आपल्याला. एखादी अनोळखी बाई आपल्या बंगल्याच्या आजूबाजूला फिरते आणि काय तर असं लपून छपून फिरते, आपल्याला शंका नको का यायला? अरे ती गौरीच होती. तू तू मूर्खपणा केलायस तेव्हाच तू पकडायला हवं होतं. ते करत होती, मान्य आहे मला. आणि तुला माहितीये का, ती होर्डिंग पण घेऊन उभी होती. बघा बघा, मी आहे गौरी, ओळखा पाहू मला. काय पण बोलतेस गाई? काय होर्डिंग कशाला? अगं, पण काय तू काय? Stop it! Shut up! भांडा कुठेतरी दुसरीकडे जाऊन मला आधी पुढचा प्लॅन सांगा. ते कोण होतं? चोर का भूत? नाही नाही निंगे, तू बी काय बडबडतीयस? घरात 3-3 चिटकिने असताना भूत इथं कशाला येईल? नाही नाही, तुला भात झाला असेल.